नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 8 आणि ओवी क्रमांक 32. ओवी क्रमांक 32. जे जाणण्याची की ठाई, जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून या जाणणे कैसे. जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून येई जाणणे कैसे. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. याला कारण मी नाही असे स्वतःविषयीचे अज्ञान आपल्या ठिकाणी कालत्रयी पण निर्माण होत नाही. म्हणजेच असलेपणाच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी कालत्रयी ही संभवत नाही. मुळात जाणणे स्वरूप असणारा अजून वेगळेपणाने स्वतःला काय जाणणार आणि कसा जाणणार, काय जाणणार आणि कसा जाणणार. राजाचे राजेपण तो एकटा डोंगरात भटकत असला तरी थोडेही कमी होत नाही. राजाचे राजेपण तो एकटा डोंगरात भटकत असला तरी थोडेही कमी होत नाही. राओ रायपणे डोंगरा गेलिया, राओ रायपणे डोंगरा गेलिया, अपुरा होय काही. एका गावाचा दिवा दुसऱ्या गावात गेला तरी दिवा हा दिवा म्हणून तोच असतो ना. तरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथेची तरी आघवा दीपची की. आता चांगदेवा, आता हे सगळे स्पष्ट झाले आहे. दावीला जैसा आवळा तळहा तिचा, दावीला जैसा आवळा तळहा तिचा. काठावरची अखंड व्यक्ती, काठावरची अखंड व्यक्ती पाण्यात प्रतिबिंबित झाली तर लाटांच्या चाळवा चाळवीने अनेक रूप वेगवेगळ्या प्रतिबिंबाची दिसते. पण त्या व्यक्तीचे अखंडत्व मात्र जसेच्या तसे असते. त्यात काहीही फरक पडत नाही. एखादा कसलेला नट नाना प्रकारची सोंगे घेतो, पण आतून तो जाणतो की मी खरा कोण आहे, मी खरा कोण आहे. म्हणून तो सोंगाला हे सोंगच समजतो. आकाशात तिन्ही ऋतू येतात आणि तिन्ही ऋतू जातात, पण आकाश आकाश म्हणून आपला वेगळेपणा सदैव सांभाळूनच ठेवते. त्याप्रमाणे असलेपण हे कोणत्याही स्वरूपात असलेपणच असते. त्याप्रमाणे असलेपण हे कोणत्याही स्वरूपात असलेपणच असते. जाणतेपण हे कुठल्याही परिस्थितीत जाणतेपणच राहते. जाणतेपण हे कुठल्याही परिस्थितीत जाणतेपणच राहते, सदैव हजर असते. आपले असणेपण किंवा जाणतेपणा कधीच विसरता येत नाही. कारण विसरले हे समजण्याकरता काय विसरले हे असलेपणाशिवाय कळूच शकत नाही. जाणतेपणही कधीच अजाणतेपण होत नाही, कारण अजाणतेपण जाणायला आधी जाणतेपण हवेच हवे. आधी शब्दाचा फक्त इतकाच अर्थ आहे की एकदा हे सर्व मनापासून कळले की ते पुढे कधीच मळत नाही. मग देहात राहून देहातीत राहता येते.
मग देहात राहून देहातीत राहता येते. देहाच्या असण्यामुळे किंवा देहाच्या नसण्यामुळे काहीच बिघडत नाही. अभ्रकाच्या काचेने कंदिलाचा प्रकाश कोंडला जात नाही. समुद्रात कितीही पाणी असले तरी ते पाणी वडवा नलाच्या आगेला कधीच विझवू शकत नाही. पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब लाटांमुळे कितीही हेलखावे खात असले तरी आकाशातील चंद्र हा नेहमी निर्दोषच असतो. जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाश नावरे कान विजेची सागरे वडवा नल. एकदा 2 व 2 हे 4च होतात हे समजले की त्या ज्ञानापासून मग मागे फिरता येतच नाही. तसे आपले असणे पण हे कधीच विसरता येत नाही. विसरण्याकरता सुद्धा असलेपणा हा हवाच. कशाच्या भरोशावर तुम्ही हे विसराल? असलेपणा हा आणावा लागत नाही. त्यासाठी व्रतवैकल्ये, साधना इत्यादीचा खटाटोप पण करावा लागत नाही. एखादा ईश्वर, ब्रह्म, आत्मा, परमात्मा, प्रारब्ध, कर्म, जन्म, पूर्वजन्म, येणारा जन्म यांना नकार देऊ शकेल? एखादा मनुष्य ईश्वर, ब्रह्म, आत्मा, परमात्मा, प्रारब्ध, कर्म, जन्म, पूर्वजन्म, येणारा जन्म इत्यादींना नकार देऊ शकेल, पण आपल्या स्वतःच्या असलेपणाला नकार देण्याची काही सोय नाही. पण आपल्या स्वतःच्या असलेपणाला नकार देण्याची काही सोयच नाही. कारण हा असलेपणा, हा स्वप्रकाश, हे स्वभान तो इतरांच्या नकार किंवा होकार यावर अवलंबून नाही. तो होकार नकार अशा इतरांच्या प्रकाशाने कसा बरे प्रकाशणार? समुद्र क्षीण झाला, कमी झाला, तसा समुद्र कमी कधीच होत नाही म्हणा. पण समजा झाला तर तो काय मला आता भरव अशी पावसाची विनवणी थोडीच करतो. अत्यंत थंडीचा हिमालयावर काहीच परिणाम होत नाही. तसे असले पण कशानेही बाधित किंवा कलुषित होत नाही. मृगजळांच्या हेलकाव्यामुळे जसा मेरू पर्वत ढळत नाही, चढत नाही, तसे हे असले पण असते. आल्या गेल्या उर्मीने ते ढळत नाही किंवा चढत नाही, कारण ते त्याच्याही आधीचे असते. ते आहे म्हणून उर्मी आल्या आणि उर्मी गेल्या हे कळते. उभी क्रमांक 33. या लागी मौनेची बोलिजे काही न होनी सर्व होईजे. नवता लाईजे काहीच नाही. या लागी मौनेची बोलिजे काही न होनी सर्व होईजे. नवता लाईजे काही नाही. म्हणून अशा प्रश्नांचे उत्तर देता येत नाही, कारण तिथे मौनच स्वीकारावे लागते. या मौनालाच तुम्ही वाटले तर बोलणे असे समजा. असलेपणाशिवाय आपण दुसरे असे काहीच नाही. हे आपले असणे कुणी सांगितले म्हणून आपण मान्य केले असे नाही, कारण ते आहे म्हटले तरी आहे व नाही म्हटले तरी
ते नाहीपणाने आहेच, हा असलेपणा आयताच आहे. पूर्वी नव्हता आता लाभला असा हा नाही. तो सर्व गुणधर्म शून्य असा आहे. म्हणजे अशा सर्व गुणधर्म शून्य असलेपणाचे वर्णन करण्याकरता शब्द हे नेहमीच असमर्थ असतात. म्हणजेच पांगळे असतात, लुळे असतात. स्तुती स्तोत्रे ही इथे कुचकामी ठरतात. यांचे वर्णन करावे वाटत असेल तर केवळ मौन राहूनच ते करता येते. ही नाथांची उलटी खूण आहे. या बाबतीत संभाषण करणे म्हणजे मौन होणेच होय. हेच याचे तंतोतंत वर्णन होय. मनाची निशब्दता म्हणजेच मौन. असे मौन करण्याकरता मौनाचे व्रत घेण्याची काहीही जरूरत नाही. मौनाचे व्रत घेण्याची काहीही जरूरत नाही. आपले असणे किंवा असलेपणा हेच परमसत्य होय. असा कुणीतरी आहे का माईचा लाल की जो मी नाही असे म्हणू शकेल, की जो मी नाही असे म्हणू शकेल. पण या साध्या सरळ गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. पण या साध्या सरळ गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला स्वर्ग नरक पाप पुण्य जन्म पुनर्जन्म ब्रह्म साक्षात्कार ईश्वर प्राप्ती इत्यादी इत्यादी गोष्टीतच मात्र फार फार उत्सुकता आणि आनंद वाटतो. गूढ अतार्किक गोष्टींचे आकर्षण साध्या सरळ सत्यापासून आपल्याला दूर नेते. अशा गूढ अतार्किक गोष्टींचे आकर्षण साध्या सरळ सत्यापासून आपल्याला दूर नेते हेच आपल्याला मुळात कळत नाही. अगदी अज्ञानातील अज्ञानी माणसाला सुद्धा आपल्या असणेपणाच्या अनुभवापासून कधीही विन्मुख होता येत नाही. कधीही विन्मुख होता येत नाही. ओवी क्रमांक 34. ओवी क्रमांक 34. नाना बोधाचिया सोयरिके नाना बोधाचिया सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. नाना बोधाचिया सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. भोरे लाटा तरंग बुडबुडे फेस खरे पाहता एका पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. एका पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. पाणी या एका खऱ्या वस्तूशिवाय तेथे दुसरे काहीही नाही. लाटा तरंग बुडबुडे फेस असा भिन्न भिन्न आकार दिसला तरी त्याची सोयरीक ही पाण्याशीच कायमची अशी असते. तसे नामरूपामुळे भिन्न भिन्न व मर्यादित वाटणाऱ्या या भेदात्मक प्रत्ययाच्या मुळाशी एक अभेदात्मक तत्व म्हणजे चैतन्य तत्व हे पूर्वीपासून म्हणजे आधीपासूनच सदैव हजर आहे. म्हणून आपण आधीपासून आहो किंबहुना आधीच्या पण आधी आहोत. आधी म्हणजे फार आधी असे काळवाचक आधी नव्हे तर आताच्या सर्वांच्या आधी असे समजावे. नाहीतर तुम्ही परत संकल्पना इमेज मान्यता यांच्या गोंधळात अडकाल. ओवी क्रमांक 35. ओवी क्रमांक 35. जे देखिजे ते विण
एकले देखणे पण हे असो आपणिया आपण आपणची जे जे देखिजे ते विण एकले देखणे पण हे असो आपणिया आपण आपणची जे अमुक तमुक असे नव्हे तर केवळ असले पण म्हणजेच देखते पण होय. हे देखते पण पाहणारा कुणीच नाही असे हे देखते पण एकमात्र असे असले पण किंवा देखणे पण आहे इथे पाहणारा कुणीच नाही. हा देखणेपणा दृश्य इत्यादीच्या अपेक्षेने आलेला नाही. हा देखणेपणा दृश्य इत्यादींच्या अपेक्षेने आलेला नाही. त्याला दृश्य इत्यादीची काहीही आवश्यकता नाही. तो देखणेपणा आपलाच आपण आहे. जे काही आहे म्हणून आहे ते पण आपणच अशी या देखणेपणाची महती आहे. जे स्वतःच असता दिसणे जे स्वतःच असता दिसणे तया कुणी कैसे पाहणे तया कुणी कैसे पाहणे कोणीच न पाहता असणे ज्याचे असे कोणीच न पाहता असणे ज्याचे असे ज्ञानी माणसाची ज्ञानी माणसाच्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रियांनी काही भोगावे अशी वृत्ती नसते. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रियांनी काही भोगावे अशी वृत्ती नसते. तो इंद्रियांना हे चांगले आहे, हे सुख भोग अशी कधीच आज्ञा करत नाही. इंद्रिय ज्ञान हे नेहमीच जसे आहे तसेच होत असते. पण तेथे आपण आवड निवड करून त्यात आसक्त होतो आणि गुंतत जातो. पण ज्ञानी माणूस काही भोगण्याची इच्छा करत नाही व मागे काय काय आणि कसे कसे भोगले याची पण कधीच आठवण काढीत बसत नाही. म्हणूनच त्याचे बहुरूप झालेले मन हे सदैव आत्माकारच राहते. इंद्रियाची या संगती जिये पसर होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या संगती जिये पसर होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. तै शरीर भाव नासती तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. मग विषयामध्ये राहुनी विषयाशी केलेली क्रीडा बाधक राहत नाही. कारण असा ज्ञानी विषय ज्ञानात सुद्धा तो स्वतःला पाहतो. असा ज्ञानी विषय ज्ञानात सुद्धा तो स्वतःला पाहतो. तेथे भेदात्मक प्रतीती मुळीच नसते. यालाच चिद्विलासवाद असे म्हणतात. तेथे भेदात्मक प्रतीती नसते. याला चिद्विलासवाद म्हणतात. पाण्याला पाण्यात बुडण्याची भीती नसते. पाण्याला पाण्यात बुडण्याची भीती नसते. अग्नीला आपण आपल्या अग्नीने जाळू याची पण भीती नसते. तशी ही अनिर्वचनीय स्थिती आहे. धन्यवाद.